रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट. मुंबई गोवा हायवेवरच्या सुकेळी खिंडीजवळ पाणीच पाणी. म्हसळामधील ढोरसे पूल पाण्याखाली तर 6 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरातही पावसाची जबरदस्त हजेरी. कळंबा तलाव भरला तर कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले. चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातल्या आमदारांना कानमंत्र. विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याचीही ग्वाही. मनसेसोबत युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने. निवडणूक जाहीर झाल्यावरती युतीचा निर्णय उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. तर राज ठाकरेंचा मात्र सावध पवित्रा. इगतपुरीमधल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आज दुसरा दिवस. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत काय बोलणार याची उत्सुकता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज सर्वसाधारण सभा. नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार. शशिकांत शिंदेंची निवड होणार असल्याची माहिती. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवरती शाई फेक करणारे आरोपी यांच्यावरती अजामीनपात्र गुन्हा दाखल. दीपक काटे आणि भवनीश्वर शिरगिरेला आज अक्कलकोट कोर्टात हजर करणार. आकाशवाणी आमदार निवासी कॅन्टीन पुन्हा सुरू. कॅन्टीनमधील खराब अन्नावरनं आमदार संजय गायकवाडांनी केली होती मारहाण. एफडीएच्या अटींची पूर्तता झाल्यावरती कॅन्टीन सुरू. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत अत्यल्प गटातील घर आमदार खासदारांसाठी राखीव. कल्याणमधील घराची किंमत केवळ 9,55,000 रुपये. मीरा भाईंदर महापालिकेची अव्वाच्या सव्वा उधळपट्टी. 70,000चे 500 कचऱ्याचे डबे, 9.5 लाखांचे 21 ऑटोमॅटिक डबे खरेदी करायला मंजुरी. उधळपट्टीवरती शहरात संताप. शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून मुलांची जीवघेणी कसरत. 6 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांचा तराफ्यावरनं प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या भीमधानोऱ्यातील भीषण वास्तव माझावर. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतणार. कुटुंबासह संपूर्ण देशाचं शुक्लांच्या परतीकडे लक्ष. ड्रॅगन अंतराळ यान दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी उतरणार. बहुप्रतीक्षित टेस्लाची मुंबईत दिमाखदार एंट्री. टेस्लाचं देशातलं पहिलं शोरूम मुंबईत सुरू. मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन. प्रसिद्ध मॉडेल वाय भारतात लॉन्च. आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत 8 वर्ष पगाराविनाच. राहीने 3 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केलं नसल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. अजित पवारांनी या विषयात लक्ष घातलं. नमस्कार.